वैसो जेऊ एके ठाई बहु केली बलवान पाय पिटी झाला से। काल्याचा प्रसंग आहे। प्रसादाची वाट पाहत आपण बसलेले आहोत। बहुसंख्य भक्तजनांची गर्दी इथे झालेली आहे। अधिक करून महिलांची संख्या आहे। महिलांची संख्या पाहिली म्हणजे असं वाटायलंय काल्याचं कीर्तन आहे का महिला संमेलन आहे, काहीच कळणार नाही। तर ठीक, आपल्या सर्वांची श्रद्धा आहे, आस्था आहे, विश्वास आहे, भक्ती आहे, प्रेम आहे। या सगळ्या सामुग्री घेऊन आपण आपल्या कीर्तनाला आलेले आहोत आणि प्रसादाची आपणाला प्रतीक्षा करायची आहे। प्रसादाची प्रतीक्षा करण्यापूर्वी ज्या ताटामध्ये, ज्या पात्रामध्ये आपणाला प्रसाद घ्यायचा आहे ते ताट धुवून द्यायचं आहे, शुद्ध करून द्यायचं आहे। मी नेहमी सांगत असतो कीर्तनामध्ये काल्याच्या, सध्याच्या काळामध्ये अधिक आवश्यकता कशाची आहे? एक प्रपंच आणि एक परमार्थ अशा त्या दोन बाजू आहेत, दोन भाग आहेत। त्यामध्ये प्रसिद्धी प्रपंचामध्ये महत्वाची आहे असेल की नाही, परंतु प्रसिद्धी जसं प्रपंचामध्ये तुम्हाला महत्वाची वाटते तसं शुद्धी हे परमार्थामध्ये महत्वाची आहे। प्रसिद्धी झाली तर तुम्ही लोकमान्य व्हाल, जगमान्य व्हाल, आणि शुद्धी जर झाली तुमची तर देवमान्य व्हाल तुम्ही। आणि जेव्हा हा जीव देवमान्य होतो तेव्हा त्याला प्रसाद मिळतो त्याला। पण आपली आवड कशात आहे? सिद्ध होण्यामध्ये का शुद्ध होण्यामध्ये? आता सध्याच्या काळामध्ये तर सिद्ध, माझा परिचय झाला पाहिजे, माझा प्रचार झाला पाहिजे, प्रसिद्धी झाली पाहिजे। संतांनी जी चिंता केली ते प्रसिद्धीची नाही, शुद्धी कशी होईल आपली, आणि त्याच्यासाठी त्यांनी साधना दिलेली आहे। त्या साधनेचं नाव आहे अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन। महाराज सांगतात, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, शुद्ध झालो। प्रत्येक वस्तूला शुद्ध करण्यासाठी काही यंत्रणा आहे। आणि वस्तू ज्या काही खराब झाल्या, बिघडून गेल्या, तर त्याला फिल्टर करण्यासाठी, शुद्ध करण्यासाठी यंत्र आहे। तसं आपल्या मनाला शुद्ध करण्यासाठी, आपल्या जीवाला शुद्ध करण्यासाठी, जसं पदार्थाला शुद्ध करण्यासाठी यंत्र आहे, तसं तुम्हाला, आम्हाला, मनाला, बुद्धीला शुद्ध करण्यासाठी मंत्र आहे। हरिखा म्हणत होती की मनानं सजा, बाहेरून तर कोणीही सजलेलं आहे, तर मनानं सजायचं असेल, शुद्ध व्हायचं असेल तर त्याला यंत्राची गरज नाही, त्याला मंत्राची गरज आहे। ते मंत्र म्हणजे हरिनाम, हनुमान चालीसा हे महामंत्र आहे। तर हे शुद्ध झालं की आपल्या ताटामध्ये
परमात्मा प्रसाद देणार आहे. ज्यांना प्रसाद मिळाला त्याची खून काय? हजारो लोक प्रसादासाठी बसलेले आहेत. हजारो लोकांच्या हातावर काला दिला जातो, परंतु प्रसाद मिळाला ज्याच्या जीवनामध्ये त्याची ओळख काय? ओळख काय? शुद्धीची ओळख काय आणि प्रसाद मिळाल्याची ओळख काय? तर ज्याच्या जीवनामध्ये निरंतर प्रसन्नता आली, समजायचं की याला प्रसाद मिळाला. आम्ही तर निरंतर प्रसन्न राहतच नाही. एक खूप सुंदर मराठी म्हण आहे, एक आली सुखी आणि गेली मग. हे प्रसन्नतेचं लक्षण नाही. माऊली सांगतात, अखंड जयाची प्रसन्नता. कशी प्रसन्नता? अखंड. अखंड हरिनाम सप्ताह याच्यासाठी आहे की अखंड प्रसन्न राहण्यासाठी. अखंड जयाची प्रसन्नता. अथिजेत चित्ता तेत संसार दुःख समस्तारी घने नाही. अखंड प्रसन्नता हे प्रसादाचं लक्षण आहे. आणि तुमचं मन शुद्ध झालं याची खून काय? खुणा सांगून जातो. आमचं काम आहे खून सांगायचं, कोणाचं खून करायचं आमचं काम नाही. खून सांगायचं काम आहे. ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये इतरांसाठी शुभकामना जन्माला येईल, देश, धर्म, संस्कृती, समाज, जनता सर्वे जना सुखिनो भवंतुची भावना ज्या दिवशी जन्माला येईल, सर्वांच्या हिताची कामना तुमच्यामध्ये जन्माला येईल, त्या दिवशी तुम्ही समजायचं की आज मी शुद्ध झालो. शुद्ध झालो. आता सगळ्यांना कळालं असेल की आपण शुद्ध आहोत की नाही. लक्षात आलंच असेल. एकाही व्यक्तीबद्दल तुमची भावना जर द्वेष भावना असेल, विरोध भावना असेल, तर तुम्ही शुद्ध झाल्या नाही. बसू द्या, जिथं जागा असेल तिथं बसू द्या. आता विक्षेप करू नका. मी पाहतो काही ठिकाणी की यानं त्याला बोलत नाही, त्यानं याच्या घरला येत नाही, त्याचं आमचं जमत नाही. आमच्या सोबत आम्ही कधी कधी माणसाला घेऊन जातो ना, चला आमच्या सोबत त्या गावात जायचं आहे. नाही महाराज, त्या घरी आम्हाला जमत नाही. म्हणजे किती शुद्ध असतील. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वर पूजनाचे, पूजनाचे, वर्म सर्वेश्वर असं दिसतच नाही समाजामध्ये. कोणीतरी कोणासाठी काहीतरी बोललेलंच आहे. विरोधामध्ये द्वेष आहे, ईर्ष्या आहे, भेद आहे. तोपर्यंत काला नाही.
तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. तुमच्या जीवनामध्ये अभेद येईल त्या दिवशी शुद्ध झाला तुम्ही. काला दुसरी तुम्हाला खून सांगून जातो. तमोगुण, रजोगुण, सत्वगुण. सत्वगुणानं शुद्ध होते माणूस, रजोगुणानं चंचल होते माणूस, तमोगुणानं मलिन होते माणूस. कसं? तुमचा चेहरा बघायचा आहे. चिखलामध्ये चेहरा दिसतो का? चिखल चिखल మన ప్రతిబింబం మన ముఖం చూడాలంటే బురదలో కనిపిస్తుందా? బురదలో మనం చూస్తే మన ముఖం మనం కనిపించదు, మనం చూడలేము. चिखलामध्ये आपला चेहरा दिसत नाही. पण चिखलापेक्षा जर पातळ झाला तो चिखल, पाणी पाणी झाला तर दिसतो. परंतु तेही पाण्याची चंचलता थांबली असेल तर. असं पाणी हल्लं की तुमचा चेहरा बी त्या पाण्याबरोबर तरंगाबरोबर असा लांबट होतो. तिरकस, लांबट, वाकडा तिकडा होते की नाही? आपला चेहरा तसा नाही, पण त्या पाण्यामुळे तसा दिसतो. जग असं नाही, पण आपल्या विचारामुळे असं दिसायला. जर जग तुम्हाला असं वाईट दिसत असेल तर समजाव की आपल्या चित्ताची चंचलता स्थिर झालेली नाही. लोक असं बोलत नाही, मी आपणाला शिकायचं. मला कधी कधी कोणी वाईट दिसते, त्यावेळेस समजायचं की माझं चित्त आता चंचल झालेलं आहे. चिखलात तर दिसतच नाही. तमोगुण हे चिखलासारखा आहे, रजोगुण हे चंचल पाण्यासारखा आहे. त्याच्यात दिसतो परंतु सरळ दिसत नाही. सगळे वाकडे दिसायला सुरुवात होतात. त्याने बी वाकडं दिसते, हे बी वाकडं दिसते, ते बी वाकडं दिसते. हे रजोगुणाचा स्वभाव आहे. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला नावबोट ठेवता, दुसऱ्याबद्दल बोलता, हे रजोगुणाचा प्रभाव आहे. तुमच्यात कोणता गुण आहे तुमच्यात तुम्ही तपासून घ्या. कोण्या महाराजाकडे पंचांग बघू नका, हात दाखवू नका. सरळ सरळ आपल्याला भविष्य समजतं. रजोगुण चंचल स्वभाव. आणि स्वच्छ पाण्यामध्ये, निर्मळ पाण्यामध्ये, स्थिर पाण्यामध्ये आपला चेहरा दिसतो. पाणी स्वच्छ असावं आणि निश्चल असावं. निश्चल म्हणजे चंचलता मिटलेली. त्या स्थितीमध्ये जे पाणी आहे त्याच्यामध्ये आपला चेहरा दिसतो. परमात्माचं दर्शन सत्वगुणानं संपन्न झाल्यावर होतं. रजगुणामध्ये चंचलतात, गुणदोष दिसतात. गुणदोष गुणदोष, बरे वाईट, बरे वाईट, बरे वाईट. अजून एक सांगू, जेव्हा सत्वगुणानं ज्ञानाची प्राप्ती होते सद्गुरूकडून, तेव्हा तुम्हाला गुणदोष दिसत नाहीत. आता एक विचारतो, गुणदोष राहत नाहीत का दिसत नाहीत? दिसत नाहीत. ते कसं? त्याला एक सगळ्यात चांगलं उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. सूर्याचा उदय झाल्यानंतर, थोडंसं बोलायचं आहे मला, ध्यान लावून ऐका, सांगण्याचा प्रयत्न थोडक्यात बोलायचं आहे. सूर्योदय झाल्यानंतर चंद्र आणि चांदण्या नसतात का दिसणार? नसतात, असतात पण दिसणार. ज्याच्या जीवनामध्ये गुरुच्या मुखातून आलेलं ज्ञानाचा उदय झालेला आहे त्याला गुणदोष दिसत नाहीत का नसतात?
म्हणून संतांच्या जीवनामध्ये गुणदोष पाहायचं नसतं. गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुल्या. एकदाचा प्रश्न आहे की एक महिला कीर्तनकार आली होती आणि त्या गावामध्ये दुसऱ्या दिवशी दुसऱ्या महाराजांचं कीर्तन होतं. त्यांना ते कळालं, महिला कीर्तन करून गेली. तर ते कळाल्याबरोबर गावातच आले नाहीत, वापस निघून आले. का गेले? जिथं महिलांनं कीर्तन केलं ज्या व्यासपीठावर, त्या व्यासपीठावर आम्ही थांबणार नाही, कीर्तन करणार नाही. एवढा तिरस्कार, एवढा बहिष्कार महिलेचा. त्या गावचे लोक माझ्याकडे आले आणि म्हणले महाराज हे असं असं झालंय, हे खरं आहे का? म्हणलं हो. तुम्ही का करत नाही? माझ्यासाठी वेगळं आहे, त्यांच्यासाठी वेगळं आहे. ज्याच्या त्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे की नाही? वासुदेव सर्वमिती म्हणणारे महात्मे, ईशावास्यमिदं जगत म्हणणारे महात्मे, ईश्वर सर्वभूतानां म्हणणारे महात्मे, सर्वघटी राम म्हणणारे महात्मे. और त्याला बाई दिसलीच कशी? आता सांगा, त्यांनी आत पाहिलं का बाहेरलं पाहिलं? हरी का बाहेरलंच पाहिलं. काय करू बहु वाटे तळमळ, अंधळी आंधळी सकळ बहिर्मुख. त्यांची जी स्थिती आहे त्या स्थितीप्रमाणे त्यांचं बरोबर आहे. त्यांची जे पहुंच आहे, त्यांची जी उंची आहे ज्ञानाची, त्याप्रमाणे ते ठीक आहे. ते त्याचं याला लागू होत नाही, याचं त्याला. आता बघा ना, महिलांचा तिरस्कार करणारा अनेक मोठा वर्ग आहे आणि त्याच्या उलट मी महिलांनाच जास्त प्रोत्साहन देत चाललो, तर ते मला काय म्हणत असतील? काय म्हणत असतील? संप्रदाय बुडविला, संप्रदाय बुडविला. चित्त शुद्धीचं लक्षण निर्मळ झालेल्या पाण्यामध्ये प्रतिबिंब स्पष्ट दिसतं. तसं चित्त शुद्ध झालं की त्याला प्रत्येकामध्ये परमात्माचं प्रतिबिंब दिसतं. सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव. पुसोलिया ठाव अंतता, पुसोलिया ठाव अंतता, तोटी संत साधू ओळखावानी का, तोटी संत साधू ओळखावानी का. सोनिया सोनिया तोटी संत साधू ओळखावानी का, तोटी संत साधू ओळखावानी का. सर्वभूती पाहे एक वासुदेव, कुसोनिया ठाव अहमतेचा, तोची संत साधू ओळखावा निका. येरते आहे का मायाबद्दल? देव येरते आहे का?
येरती ऐका मायाबद्ध. बस, तर बाकीचं सगळं व्यर्थ आहे. शुद्ध झाल्याचं लक्षण सांगाल. प्रसाद कोणाला मिळतो? एवढी शुद्धी ज्याच्या जीवनामध्ये आली. काही लोक प्रसिद्ध झाले पण शुद्ध बिलकुल नाहीत. आजकाल तर खूप मोठं माध्यम आहे प्रचाराचं, प्रसाराचं, त्याच्यामुळे माणसं प्रसिद्ध होतात. आता काही लोक तर ते यूट्यूबला महाराज आहेत त्याला मोठं म्हणायचं आणि त्यालाच घ्यायचं. ज्याचं कीर्तन यूट्यूबला राहते त्यालाच गावात आणायचं, नाहीतर ते महाराज बारका. काय पाहिले आम्ही, शुद्धी की प्रसिद्धी? प्रसिद्धी पाहिली. तुम्हाला काय माहित तितक्याला आमचा महाराज कसा वागतोय, काय खातोय, काय राहतोय, काय पता आहे? हसू यायलंय तुम्हाला. सिद्धी नाही, शुद्धीचा प्रयत्न करा. शुद्ध झाल्याचं लक्षण आहे. परोपकारार्थम इदम शरीरम. शुद्धीमुळे सेवाभाव माणसामध्ये निर्माण होतो. दुसऱ्यासाठी काहीतरी आपलं देणं आहे, आपणाला काहीतरी करायचं आहे, असा भाव मनामध्ये येतो. एक शुद्धीचं लक्षण तुम्हाला सांगतो. आज फक्त शुद्धीबद्दल बोलतो, बाकी एकच विषय. कीर्तन उगा निमित्ताला घेतलं मी, त्या कीर्तन त्या अभंगाकडे जायचं नाही, कारण पुढच्या वर्षी घेऊ आपण ते अभंग. एक मठ होता, संन्यासी लोकांचा मठ होता. नदीच्या मठ पलीकडे आणि गाव अलीकडे. नदी गावाच्या आणि मठाच्या मध्ये होती. संन्याशांचा मठ होता. सगळे संन्यास स्वीकार केलेले, भगवे वस्त्र धारण केलेले. एक प्रसंग असा आला की त्या नदीतून एक महिला नदीच्या पलीकडे दळण घेऊन गेली. दळण चक्कीवर. आणि ते दळण दळायला गर्दी खूप होती, लोकांची गर्दी होती. वेळ लागला. एवढ्यामध्ये भयंकर पाऊस पडला आणि त्या नदीला पाणी वाढत चाललं. ती महिला तळमळ करत होती, कारण की पाण्यातून पलीकड जाणं अनिवार्य होतं तिच्यासाठी. घरी लहान बाळ पाळण्यामध्ये झोपून आलेली होती आणि दुसरं कोणी नाही घरी. नदीच्या काठाला आली आणि ती पाण्यात उतरायचं धाडस होत नव्हतं. ती रडत होती. मठावर असलेल्या सगळ्या संन्यासी महाराजांना हात जोडून प्रार्थना करत होती की महाराज, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो फुले तोची साधू ओळखा. बाबा, कोणीतरी पलीकड नेऊन सोडा मला. ती गयावया करत होती, विनंती करत होती, पण एकाही साधूला दया येत नाही. संन्यास धर्म दयाहीन हे धर्म राहू शकते का? जिथं दया नाही ते धर्म कसा राहू शकते? परंतु त्यांनी सांगितलं की माते, आम्ही कोणीही तुला मदत करू शकत नाही, कारण आमचा धर्म आहे संन्याशांचा, परस्त्रीला स्पर्श करत नाही, हात धरू शकत नाही. आम्हाला आमच्या गुरुचा आदेश. अरे पण आता
अशा संकट समयाला तुम्ही मदत करू शकत नाही का? नाही नाही म्हणे ते काही. अहो माझं बाळ घरी एकटं आहे, टाहू फोडून रडत असावं तर काय होईल त्या बाळाचं मला चिंता लागली, एक बार मला पलीकड नेऊन. कोणी ऐकायला तयार नाही. एक दयाळू संन्यासी होता, तरुण संन्यासी. त्यांनी धाडस केलं आणि पुढे सरसावलं. बाकी लोक म्हणले, अरे संन्यास धर्म आहे, तू जातोस कसा, मूर्ख आहेस. म्हणले ते आता वाहून जाईल बाई, अथवा लेकराचा घात होईल, तिकडे प्राणघात होण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनी धाडस केलं. बाकीच्या लोकांनी ठरवलं की म्हणले याला आता परत आपल्या मठावर येऊ द्यायचं नाही. भ्रष्ट झाला तो, संन्यास धर्मामधून भ्रष्ट झाला, त्याला परत येऊ द्यायचं नाही. आचारहीनम न पुनंती वेदा, आचारहीन झाला तो, पुन्हा परत येऊ द्यायचं नाही ठरलं. त्याने हाताला धरला, पाण्यात उतरला, पण ती महिला थरथर कापत होती. पाणी चढत चढत वर येत होता. कशी तरी कमरे इतक्या पाण्यामध्ये ती गेली, पण नंतर ती भिवू लागली, रडू लागली. संन्याशानं विचार केला की म्हणले आता हे घाबरून जर तिचं हृदय जर बंद होऊन जाईल तर भिवून होऊ शकते ना, पुन्हा एक संकट येईल. म्हणून त्यांनी तिला खांद्यावर घेतला, महिलेला. कसं असं पलीकडल्या तीरावर नेऊन ती महिला सोडली आणि सांगितलं की माता आता सुखरूप जागा आहे. तिनं आपल्या अंतःकरणापासून आशीर्वाद दिला त्या संन्याशाला की बाबा तुम्ही 2-2 प्राण वाचवले आज, तर परमात्मा तुमचं भलं करो, आशीर्वाद निघणारच आहे मनातून. संन्यासी परत आला, पण त्याला मठात प्रवेश नाही. बाहेरच थांबवलं त्याला. त्यावेळेस त्या मठाचे गुरु तीर्थयात्रेसाठी निघालेले होते, बाहेर होते, ते आलेले नव्हते. आणि 6 महिने गुरुला परत यायला लागले. तोपर्यंत तो संन्यासी बाहेरच थांबला. उन्हात पावसात घरी जाता येत नाही, संन्यास घेतलेला आहे, मठात येऊ देत नाहीत, भ्रष्ट झाले. एवढ्यामध्ये 6 महिन्याचा कालावधी संपला आणि महाराज घरी आले. आल्याबरोबर सर्व समोर जाऊन त्यांना सांगितलं की म्हणले बघा महाराज, यांनी असं असं केलं. एका स्त्रीला खांद्यावर घेऊन पलीकडे तो घेऊन गेला आणि भ्रष्ट झालेला आहे, आम्ही त्याला परत येऊ दिलं नाही मठामध्ये. यांना असं वाटलं की महाराजांनी आपल्याला बरं म्हणावं. काही काही बरं होण्यासाठी करतात, तर काही काही बरं म्हणून घेण्यासाठी करतात. आपणाला कोणतं करायचं? बरं होण्यासाठी का म्हणून घेण्यासाठी? बरं होण्यासाठी करत जा. महाराजांनी म्हणले मग काय केला? म्हणले आम्ही तिरस्कार केला, त्याचा बहिष्कार केला. तो रडू लागला, दुरूनच साष्टांग दंडवत घातला आणि रडू लागला तो शिष्य. महाराज मला दया आली, तिचा प्राण वाचविण्याचा प्रसंग होता आणि मी गेलो, मला क्षमा करा. त्यावेळेस गुरुनं सांगितलं तुम्ही 600 शिष्य मठाच्या बाहेर निघा, इकडे या.
सर्वांना बाहेर काढलं आणि त्या एकाला सांगितलं की तू मठात जा. ते म्हणले महाराज हे काय न्याय आहे? अहो आम्ही धर्माचं पालन केलं. तुम्ही धर्माचं पालन केलं परंतु एका स्त्रीची दया तुम्हाला आली नाही. गुरुनं सांगितलं की याच्या खांद्यावर ते स्त्री 5 मिनिट बसली होती पलीकडच्या तीराला घेऊन जाईपर्यंत, पण तुमच्या चित्तामध्ये 6 महिन्यापासून बसून आहे. हे 5 मिनिटाच्या नंतर ही उतरली खाली. कोणती बरी? चित्तातली बरी की खांद्यावर? आपणाला दुःख देणारी कोणती? विषय चित्तामध्ये राहणे आपल्या. हे शुद्ध चित्ताचं लक्षण. हे माझं ऐकून कोणी खांद्यावर बसून घेऊ नका. एक वर्म सांगितलं तुम्हाला, पण तेवढा तिरस्कारही करू नका. मर्यादित अंतर ठेवा, सुरक्षित अंतर ठेवा. पण तिरस्कार करणं हे पाप आहे. सर्वांना समान हक्क आहे, अधिकार आहे. हे चित्तशुद्धीचं लक्षण आहे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. व्याघ्र न खाती सर्पतया. ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे त्याला शत्रू बी त्याचे मित्र होतात. शत्रू बी मित्र होतात त्याचे. आणि चित्त जर अमंगल झालं तर मित्र भी शत्रू होतात. याच्यासाठी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. पाण्यामध्ये राहणार कमळाचं फूल, कमल पुष्प, ज्यावेळेस त्या फुलाचा विकास होते अर्थात फूल उगवते, ते कशामुळे? रोज कमळाचं पुष्प उगवते आणि पुन्हा बंद होते. ते उगवते कशामुळे? सूर्याच्या किरणामुळे. सूर्य कोण आहे? आता फुलाचा मित्र आहे. ज्या फुलाला विकसित करते ते सूर्य त्या फुलाचा कोण आहे? तो मित्र आहे. आणि तसं सूर्याचं एक नाव भी मित्र आहे. ओम मित्राय नमः. 12 नावापैकी ओम रवे नमः, सूर्याय नमः, भास्कराय नमः, सूर्याय नमः, भास्कराय नमः, आदित्याय नमः, असे 12 नाव आहेत. त्याच्यापैकी एक नाव आहे मित्र. मित्र रवी सूर्य भानो खगपुष भास्करेभ्यो नमो नमः. तर असं एक मित्र आहे फुलाचा. नीट आहे का मी काय सांगतो ते? फुलाचा सूर्य मित्र आहे. परंतु कुठपर्यंत मित्र आहे? जो तो पाण्याच्या संगतीत आहे तोपर्यंत सूर्य कमळाचा मित्र आहे. ठीक आहे. आणि पाण्याची संगती, आपला धर्म सोडून, आपली जागा सोडून जर ते पुष्प जमिनीवर जर आलं आणि सूर्याचा जर उदय झाला आणि उन्हाळ्याचा सूर्य, तर मित्रच काय होते? आता शत्रू झाला. लक्षात आलं तुम्हाला? तसं चित्त शुद्ध असेल तर शत्रू मित्र होतात आणि चित्त शुद्ध नसेल तर मित्र बी शत्रू होतात. म्हणून आपली जागा कोणती आहे? तर पवित्रता, मंगल कामना, पवित्रता, शुभ कामना, हे आपली जागा आहे. शुद्धी ही आपली जागा आहे. जागा सोडून निघाल तर तुम्हाला मित्र भी शत्रू बनून जाते. म्हणून परमात्मा प्राप्तीसाठी, प्रसाद प्राप्तीसाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे? तर शुद्ध होणं. अति महत्वाचं आहे. शुद्ध झाल्याशिवाय प्रसाद. आम्ही तर दरवर्षी काला घेतो, परंतु
काला अजून मिळाला नाही. ज्या दिवशी अंतकरण शुद्ध होईल त्या दिवशी काला मिळतो. म्हणून तेच सूर्य मित्र आहे आणि पाणी सोडून आपली जागा सोडून गेल्यावर तेच सूर्य शत्रू आहे. जागा सोडू नका. आपली संस्कृती आपली जागा आहे. आपला धर्म, दया, शांती, सुख, समाधान हे आपलं आहे. स्थायी स्वभाव आहे. काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेष, मत्सर हे आपले नव्हते, हे बाहेरून आलेले शत्रू आहेत. आणि आपण जास्त महत्व कोणाला देतो, शांतीला की क्रोधाला? रोज तुम्हाला शांती जास्त येते की क्रोध जास्त येते? छोट्या छोट्या गोष्टीला चिन्न माटाला कोटला आडడం है की शांती आहे की क्रोध आहे? క్రోధ జాస్తి. ఈ కార్యక్రమాలు ఎప్పుడు నడుస్తూనే ఉంటాయి. కానీ కార్యక్రమాలతోని మనలో మార్పేం వచ్చింది ఇప్పటి వరకు? అది ముఖ్యం. అది చూసుకోవాలి. మార్పు రాకపోతే కార్యక్రమానికి ఏమి అర్థము లేదు. అర్థం లేని చదువు వ్యర్థం. అలాగే మార్పు లేని భక్తి వ్యర్థమే. మార్పు రావాలా. మార్పు కోసమే మనం చేస్తున్నాం. మనం చేస్తున్నటువంటి కార్యక్రమము కేవలం మార్పు కోసమే. కాబట్టి మనలో మార్పు రావాలి. ఎక్కువ మాట్లాడితే మార్పు వచ్చిందని కాదు. ఏది అయితే అవసరం ఉన్నదో అదే మాట్లాడడమే మార్పు. ఎక్కువ మాట్లాడడం ఎవడైనా మాట్లాడచ్చు. పెద్ద పెద్ద మాటలు అయితే మనం మాట్లాడతాం, కానీ దానికి అర్థం లేదు. అల్పుడెప్పుడు పల్కునాడంబరముగాను, సజ్జనుండు పల్కు చల్లగాను, కంచు మ్రోగునట్లు కనకంబు మ్రోగున, विश्वदाभिराम विनुरवेम. येते का तेलुगू म्हणतात प्रमाण? मला कुठं कुठं भजनी प्रमाणाला सत्वल आले की मी तेलुगू सुरू करतो. आपोआप गप बसतात. नाही तुम्ही तर शांत आहात, काय वादच नाही. आपलं कीर्तन नसतंच, हे प्रवचनच राहतं. कुठं कुठं कीर्तनामध्ये इतकी झड लावतात प्रमाणाची, ते कीर्तन चिबडूनच जाते. झड लागल्यावर बोलू द्यायचं नाही, ऐकू द्यायचं. आपलं कीर्तन खूप शांत राहते, मस्त आहे. याच्यात काही विक्षेप कोणाचा नाही. विठाला 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 चित्त शुद्ध करण्याचं कारण काय आणि चित्त अशुद्ध होण्याचं कारण काय? आता आपण आपल्या अभंगाकडे वळणार आहोत. 5-10 मिनिट थोडा आता इकडे वळू. चित्त अशुद्ध होण्याला कारण आहे अशुद्ध होण्याला कारण आहे इंद्रियाच्या अधीन होणं. इंद्रियांच्या अधीन होणं. आणि चित्त शुद्ध होण्याला कारण आहे इंद्रियाला अधीन ठेवणं. दोन गोष्टी आहेत. आम्ही इंद्रियांची गुलामगिरी करत राहतो. इंद्रिय जे म्हणतील ते करायचं. बस खाय म्हणलं की खायचं, पी म्हणलं की पियाचं, बिडी फूक म्हणलं की बिडी फुकायचं, खाय तोटा म्हणलं की तोटा खायचं. काय म्हणतील ते करणं हे 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 पराधीनता आहे. पराधीन जीनं कोणालाही आवडत नाही, परंतु स्वतंत्र कोणीही राहिलेलं नाही. खाय पुडी म्हणलं की पुडीच, मार उडी म्हणलं की उडीच. पुडी खाऊन पुडी गेले लोक, पुन्हा मागं आले नाहीत. जे स्वतःवर
अन्याय करतात, आपल्याला स्वतःला जे न्याय देऊ शकत नाहीत, व्यसनाच्या अधीन जाऊन स्वतःवर अन्याय करतात, न्याय देऊ शकत नाहीत, मला सांगा अशा लोकांकडून काय अपेक्षा करावं न्यायाची? ते देशाला न्याय देतील, समाजाला न्याय देतील, परिवाराला न्याय देतील, पत्नीला न्याय देतील? ते लोक जे स्वतःला न्याय देऊ शकत नाहीत, ते इतराला न्याय कसा देतील? आणि हे सगळं ध्यानात नाही, चालले आपले सप्तेन कीर्तन ब्रह्मज्ञान, काय कामाचं? काय उपयोग नाही. इंद्रियाच्या अधीन होणं हेच अशुद्ध चित्ताचं लक्षण आहे. इंद्रिय जेव्हा आपल्या स्वाधीन होतात तेव्हा चित्त शुद्ध झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून त्या इंद्रियाला तुकोबारायाने गायीची उपमा दिली. कोणती उपमा दिली? गाय, गाय, गोमाता. म्हणा इंद्रियाला के गोमाता యొక్క उपमा, दृष्टांत, एक्झाम्पल, गायीची उपमा दिली. म्हणा इंद्रियाले, आपले जे इंद्रिय आहेत ना, पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत, पंच विषय आहेत, रूप रस गंध, शब्द स्पर्श रूप रस गंध. थोडं थोडं सांगतो, लय वेळ लागते आपल्याला. हात पाय है ना, श्रोत्र त्वचा चक्षु जिह्वा घ्राण हे पंच ज्ञानेंद्रिय आहेत. हस्त पाद उपस्थ गुद त्वचा हे कर्मेंद्रिय आहेत. हे काही कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत. हे इंद्रिय जे म्हणतील तसं आपण जर वागलो तर देवाकडे जात नाही आपण, यमाचा पाहुणा प्राणी होईल. आणि इंद्रिय जेव्हा आपल्या स्वाधीन येतील, इंद्रियाला जर आपण वळून आणलो, इंद्रिय हे गायी आहेत, गायीला जर आपण वळलो वापस, त्या विषयामधून जर आपण परत आणलो त्या गायी, तर आपण यमाचा पाहुणा होत नाही. शांती दया पाहुणा हरी करी. हरिपाठामध्ये दोन गोष्टी सांगितल्या, यमाचा पाहुणा आणि हरीचा पाहुणा. तुम्हाला कोणाचा पाहुणा व्हायचा आहे, यमाचा की हरीचा? मग काय करावं लागेल आपल्याला? ज्याच्या गायी जिथं जिथं गेल्या असतील, जिथं नको तिथं, त्या गायी तुम्ही वापस घ्या, वळून आणा तिला. आणि त्याच अर्थाने महाराजांनी चित्तशुद्ध होण्यासाठी, काला प्राप्त करण्यासाठी, देवाचा पाहुणा होण्यासाठी, देवात मिसळून जाण्यासाठी उपाय सांगितलेला आहे. अभंगाच्या पहिल्या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये पडावं लागते. महाराज म्हणतात की ह्या गायी जर नाही वळल्या, भजनी मंडळी, ह्या गायी जर नाही वळल्या तर त्याचा परिणाम काय? अभंगाचं दुसरं चरण. बहु केली वनवना, बहु केली वनवना, बहु केली वनवना, बहु केली वनवना. पिटी झाला सीना, पायी पिटी केली वनवन, पाय पिटी झाला सीन. पुन्हा वनवन म्हणजे जन्मना मरण, पुनरपि जननम पुनरपि मरणम, जननी जठरे पुनरपि शयनम, हे चालू होते. त्यापेक्षा आपल्या गायी वळा. कोणाला व्यसन असतील तर त्याच्यातून तुम्ही माघार घ्या, कामाला लागा. आपल्याच गावामध्ये एक कार्यक्रम झाला होता व्यसन मुक्तीचा, माला धारण करण्याचा. जवळजवळ त्याच्यामध्ये किती 200 लोकांनी तुलसी माळा धारण केल्या. लोक मला विचारत होते की महाराज तुम्ही माळी घातला पण 200च्या 200 टिकले का? आता हे चिंता याला किती. याला माळी घातल्याची खुशी नाही, पण ते टिकले का याची लई चिंता. म्हणजे टिकू नाही, टिकलं तर काय होते, तर याची मेजॉरिटी कमी होते.
ते जर टिकले याचं त्याला पोटदुखी आहे. मग आपणाला फुकट कोंबडे मिळायचे, या जर लोकांनी माळी घातल्या तर विकत घेऊन खावं लागतं. हे लोक तुम्हाला टिकू देत नाही. लोकांनी प्रश्न केला की महाराज तुम्ही एवढं सांगता, लोक सुधरतात का? सुधरतात का बिघडतात हे मला माहित नाही. मग तुम्ही कीर्तन का करता? तर त्याचं कारण सांगतो. मी कीर्तन का करतो? लोकांच्या सुधारण्यासाठी किंवा बिघडण्यासाठी माझं कीर्तन नाही. मग का कीर्तन करता तुम्ही? सांगतो तुम्हाला. तुम्ही पावसाळ्यामध्ये पाऊस सुरुवात झाल्यानंतर प्रवासामध्ये छत्री सोबत ठेवता आणि ती छत्री उघडता तुम्ही अशी, आहे ना? मग ते छत्री तुम्ही भिजू नये म्हणून का पाऊस पडू नये म्हणून? చెప్పండి ఒకసారి. వాన రావద్దా అని మనం ఏమంటారు దాన్ని? గొడుగు. దేనికోసం మనం దానికి పట్టుకుంటాం? వాన రావద్దానా మనం నానిపోవద్దని? మనం नानिपोवद्దని. आपण भिजू नये म्हणून छत्री आहे का पाऊस येऊ नये म्हणून? तसं कीर्तन हे जगामध्ये असं काहीच होऊ नये म्हणलं तर आपल्याच्यानं होत नाही. होऊ शकते, पण जगात काही होऊ नये म्हणून करू नका तुम्ही भजन कीर्तन. या जगात अशा होणाऱ्या संकटामध्ये आपणाला त्याचा प्रभाव होऊ नये म्हणून कीर्तन करा. मी भिजू नये म्हणून छत्री घ्याव, पाऊस येऊ नये म्हणून छत्री घेऊ नये, मी भिजू नये याच्यासाठी तुम्ही भजन कीर्तन करा. लोक सुधारतील याच्यासाठी नाही, आपण बिघडू नये याच्यासाठी कीर्तन करा. याच्यासाठी तर काही वळून घ्या. आणि आता गायी वळण्यासाठी माणसामध्ये थोडंसं अवसान पाहिजे, आणि अवसान आपलं स्वतःकडे नाही. म्हणून देवाला शरण जायचंय आपण. आणि प्रत्येक गोष्ट जी आहे, माणसाला दोन गोष्टी राहणे, एक भूक आणि दुसरं आपल्यावर ओझं. या दोन गोष्टी जेव्हा आपल्यावर असतात आपल्यात, तेव्हा माणूस कोणत्याही कामामध्ये स्थिर होऊ शकत नाही. कोणत्या? ओझं आणि भूक लई लागली तरी तुम्हाला कीर्तन आवडत नाही. राग येते महाराजांचा, काय लांबन लावलंय हे, कधी बंद करेल? झालं आता बंद करायचंच आहे, रागावू नका. भूक आणि तर प्रत्येक माणसाला भूक आहे, कशाची ना कशाची. कोणाला सत्तेची भूक आहे, कोणाला मानाची भूक आहे, कोणाला प्रतिष्ठेची भूक आहे, कोणाला मोठेपणाची भूक आहे, कोणाला कीर्तीची भूक आहे, कोणाला धनाची भूक आहे, कशाची ना कशाची भूक आहे. काही नसेल तर एक बार आपलं माईक मध्ये नाव घ्यावं म्हणायची तरी भूक आहेच आहे. हे सगळे भुकेले लोक आहेत. असल्या लोकांना काय सुख वाटते का? भूक लागल्या चांगल्या गोष्टी ऐकू वाटतात. म्हणून हे भूक निवारण करायचं असेल तर एकच काम आहे, गायी वळून आणल्याशिवाय, स्थिर झाल्याशिवाय आपली तृप्ती होत नाही, जेवण होत नाही. जेवण म्हणजे भजन. इंद्रिय जर जाग्यावर नसतील, पळत असतील, तर भजनात मन लागते तुमचं. म्हणून खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, बहु केली वनवन, पाय पिटी झाला सीन. म्हणून भूक राहिलेले माणसं परमार्थाचे अधिकारी नाहीत. ज्याला भूक नाही तेच परमार्थाचे अधिकारी. आता आम्हाला तर आम्ही ठेवलं नाही, होती मान होता, सगळंच होतं आमच्याकडे, पण आम्ही त्याचं सगळं पाहिजे म्हणून त्याला नको म्हणून दूर ठेवला.
फुलाच्या माळी काय घालत होते आमच्या गळ्यामध्ये, काय सजवत होते, गजरे करून आणायचे, मनगटात घालायचे, गळ्यात फुलाचे हार, टोप करून आणायचे. आहा, मला बी वाटायचं की बस स्वर्गाचा इंद्रच व्हावं मी. खूप मजा वाटायची, मजा वाटायची. पुन्हा कळालं की लोक हे घात करणार आहेत आपला. या माना पानाच्या ह्याच्यामध्ये जर पडलो आपण उपाधीमध्ये, तर आपण वास्तविक जे काही तत्व आहे ते आपल्या हाताला येणार नाही. मोठेपणानं अहंकार येईल आणि आपण वाहून जाणार. गुरुच्या कृपेनं लवकरच सावधान झालो आणि हे मान पान सगळं बस खाता. बुक्का बी कोणाचा लावून घेत नाही, का तर मला कोणाला लावायचाच नाही त्याच्यासाठी. चुकलं का? नाही ना, ठीक आहे. कोणाला लावायचं असेल तर लावून घेतो ना. अरे एका गावामध्ये तर घडलेली घटना आहे आमच्या तेलंगणामध्ये. गावाचं नाव सांगणार, तुम्ही जाऊन तिथं विचारसाल. कीर्तनाला गेलो एका महाराजाच्या, बसलो, कीर्तन संपलं, कंबर सोडलं, खाली बसलं आणि तोटा काढलं. कोण? महाराजानं. त्याला अधिकार आहे का हो दुसऱ्याला सांगायचा? नाही ना. कोणाचंही ऐकत जाऊ नका कृपया. मग ते तोटा काढलं तर काढलं, ठीक आहे, हरकत नाही. त्याला वैयक्तिक त्याच्या जीवनाचा प्रश्न आहे. पण गुणानं तर कुठं बसलंय? एवढे 50-50 लोक बसून आहेत, सगळ्यांच्या देखत मला म्हणाले, महाराज थोडा चुना द्या. फुकटमध्ये माझी इज्जत काढली. मग मी म्हणलो, महाराज माझ्याकडे चुना नाही हो. एवढ्यावर तरी गुणानं राहावं की नाही? आणि कवापासून सोडला, कुठवर नेला होता त्यानं? आमच्या जवळच्या लोकांनी म्हणले, अहो सुरूच केलं नाही तर सोडायचं काय, अजून खाल्लंच नाही. ते म्हणले, मग चुना तुमच्यापाशी नाही का? म्हणलो, मला कोणाला चुना लावायची आदतच नाही, मी ठेवू कशाला? चुना लावलं म्हणतात की, कोणी म्हणते बुक्का लावला, कोणी म्हणते चुना. मी दोन्ही बी नको, बुक्का बी नको, चुना बी नको. असं जीवन बनवीत जा. खूप आनंद येईल तुमच्या जीवनामध्ये. तुमच्यामध्ये जे काही रहस्य पडून आहेत ते उघडत जातील. अजून आनंद येईल तुम्हाला. खूप मजा आहे. मनुष्य जीवन श्रेष्ठ आहे मायबाप. आणि हे करण्यासाठी तुम्ही उशीर करू नये. हे करण्यासाठी उशीर करू नये. मी नेहमी सांगत राहतो. काही लोक म्हणतात की उद्या माळ घालूत, पुढच्या वर्षी घालूत, नंतर चांगलं वागूत, 1 महिन्याच्या नंतर आपण असं करू. याच्यात असा कालावधी ठेवू नका. चांगल्या कामाला उशीर करू नये. शुभस्य शीघ्रम. शुभ कामामध्ये शीघ्रता असावं. लवकर करावं, उशीर करू नये. नेहमी सांगत असतो. काय म्हणतात की महाराज आताच नाही हो, पुन्हा करू. महिन्याच्या बाद माळ घालता, नंतर असं चांगलं करणार आहोत, वागणार आहोत, सेवाच करणार आहोत. आणि 1-4-2 महिने झाले की नाही तुमच्या संगच येणार आहोत. माझ्या संग नको.